नमस्कार, आपल्या सर्वांचे या यूट्यूब चॅनलवर मनापासून स्वागत. आज मी तुम्हाला मकर संक्रांतीबद्दल थोडी माहिती सांगणार आहे. ही माहिती तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका. भारतीय संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला केवळ धार्मिकच नव्हे तर खगोलशास्त्रीय आणि ज्योतिषशास्त्रीय दृष्टीनेही अनन्यसाधारण महत्त्व आहे. जेव्हा सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो त्यालाच मकर संक्रांत असे म्हटले जाते. येत्या 14 जानेवारी 2026 रोजी होणारे हे मार्गक्रमण देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक स्थितीवर मोठा प्रभाव टाकणारे ठरणार आहे. पंचांगानुसार यंदाच्या संक्रांतीचे नाव नंदा असून तिचे स्वरूप अत्यंत प्रभावी आणि वेगवान असल्याचे दिसून येत आहे. संक्रांतीच्या विविध अवयवांवरून पुढील अंदाज वर्तवण्यात आले आहेत. यंदा संक्रांतीचे वाहन घोडा, अश्व असून उपवाहन सिंह आहे. घोडा हा वेगाचे प्रतीक आहे तर सिंह पराक्रमाचे प्रतीक आहे. यामुळे जागतिक राजकारणात आणि तंत्रज्ञान क्षेत्रात अत्यंत वेगाने घडामोडी घडण्याचा अंदाज आहे. तसेच यंदा संक्रांतीच्या हातात गदा असून तिने पिवळे वस्त्र परिधान केले आहे. गदा हे शिस्तीचे प्रतीक असल्याने प्रशासकीय कामात कडक अंमलबजावणी करण्यात येणार आहे. तर यंदा संक्रांत बसलेल्या स्थितीत आहे, जी व्यापारी वर्गासाठी सुरुवातीच्या अस्थिरतेनंतर स्थैर्य देणारी ठरेल. 2026 मध्ये मकर संक्रांती कधी आहे? वर्ष 2026 मध्ये मकर संक्रांती 14 जानेवारी बुधवार रोजी साजरी होईल. संक्रांती दुपारी 3:13 वाजता सूर्य मकर राशीत प्रवेश. पुण्यकाल दुपारी 3:06 ते सायंकाळी 5:50 पर्यंत सुमारे 2 तास 32 मिनिटे. महापुण्यकाल दुपारी 3:13 ते 4:58 पर्यंत. यंदा 14 जानेवारीला षटतिला एकादशीही आहे, त्यामुळे दुर्मिळ योग आहे. खिचडी दान 14 तारखेलाच करणे उत्तम मानले जाते. काही ठिकाणी 15ला करतात. मकर संक्रांतीचे महत्त्व. धार्मिक मान्यतेनुसार या दिवसापासून देवांचा दिवस सुरू होतो आणि दैत्यांची रात्र संपते. उत्तरायणाला प्रकाशाचा काळ मानले जाते, जो शुभ कार्यांसाठी उत्तम असतो. मकर संक्रांत हा मुळात कापणीचा सण आहे. नवीन आलेल्या धान्याची जसे की बाजरी, गहू, हरभरा देवाला नैवेद्य म्हणून पूजा केली जाते. निसर्गाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस साजरा होतो. महाभारतात भीष्म पितामहाने मृत्यूसाठी उत्तरायणाची वाट पाहिली होती, कारण असे मानले जाते की उत्तरायणात देह त्यागल्यास मोक्ष मिळतो. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव वडील आणि शनिदेव मुलगा यांचे पटत नसे. मात्र संक्रांतीच्या दिवशी सूर्य स्वतः आपल्या मुलाच्या शनीच्या घरी म्हणजेच मकर राशीत जातात. तिथे ते तिळाने त्यांचे स्वागत करतात. त्यामुळे या दिवशी तीळ वापरल्याने नात्यातील कटुता संपते आणि शनिदोष दूर होतो, अशी श्रद्धा आहे. सुवासिनी महिला धान्य, भांडी किंवा सौभाग्यवतीच्या वस्तूंचे वाण लुटतात. यातून समाजाप्रती कृतज्ञता आणि त्याग व्यक्त केला जातो. गंगा, यमुना किंवा सरस्वती यांसारख्या पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते. मकर संक्रांतीला तिळगुळाचं महत्त्व. मकर संक्रांतीला तिळगुळ वाटणे ही केवळ एक सामाजिक परंपरा नसून त्यामागे धार्मिक, वैज्ञानिक आणि आध्यात्मिक अशी तिहेरी कारणे आहेत. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला या वाक्यातून नात्यांमधील ओलावा जपण्याचा संदेश दिला जातो. मकर संक्रांत हा सण हिवाळ्यात जानेवारी महिन्यात येतो, जेव्हा कडाक्याची थंडी असते. तीळ आणि गूळ हे दोन्ही पदार्थ निसर्गात उष्ण आहेत. त्यांच्या सेवनामुळे शरीराला आवश्यक असलेली ऊर्जा आणि उष्णता मिळते. तिळामध्ये लोह, कॅल्शियम आणि निरोगी फॅट्स असतात, तर गूळ रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. हिवाळ्यात कोरड्या पडणाऱ्या त्वचेला तिळातील तेलामुळे स्निग्धता मिळते. पौराणिक कथेनुसार सूर्यदेव आणि त्यांचा पुत्र शनिदेव यांचे संबंध सुधारण्याचे प्रतीक म्हणजे मकर संक्रांत. जेव्हा सूर्य शनीच्या घरी मकर राशीत गेला तेव्हा शनीने त्यांचे स्वागत काळ्या तिळाने केले होते. त्यामुळे या दिवशी तिळाचे महत्त्व अधिक आहे. असे मानले जाते की संक्रांतीच्या दिवशी तिळाचा 6 प्रकारे वापर, स्नान, उठणे, अर्पण, तर्पण, भक्षण आणि दान केल्याने पापांचा नाश होतो. तिळाचा दाणा लहान असतो, पण तो गुळात मिसळला की त्याचा गोड लाडू बनतो. त्याचप्रमाणे माणसाने जुने हेवे दावे, राग आणि मनातील कटुता विसरून तिळासारखे एकत्र यावे आणि गुळासारखे गोड बोलावे, हे यामागचा मुख्य उद्देश आहे. हिवाळ्याच्या कोरड्या हवामानाप्रमाणेच मानवी नात्यातही कोरडेपणा येऊ नये, त्यात स्निग्धता, प्रेम टिकून राहावे म्हणून तिळगुळ दिला जातो. महाराष्ट्रातील मकर संक्रांत. महाराष्ट्रात हा सण 3 दिवस चालतो. संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी साजरी करतात. या दिवशी सर्व भाज्यांचे मिश्रण असलेली भोगीची भाजी आणि बाजरीची भाकरी खाल्ली जाते. मुख्य दिवशी लोक एकमेकांना तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणून तिळाचे लाडू किंवा वड्या देतात. किंक्रांत. संक्रांतीचा पुढचा दिवस, जो देवीने शंकरासूर राक्षसाचा वध केल्याचा विजय म्हणून साजरा होतो. सुवासिनी महिला हळदी कुंकू समारंभ आयोजित करतात आणि एकमेकींना वाण वस्तू लुटतात. मकर संक्रांती पूजा विधी. सकाळी लवकर उठून स्नान करा, स्वच्छ कपडे घाला, सूर्यदेवाच्या दिशेने उभे राहून लोट्यात पाणी, फुले, तीळ, लाल फुले घेऊन अर्घ्य द्या. ओम आदित्याय नमः
11 किंवा 21 किंवा 108 वेळा जप करा. तिळगुळ, खिचडी, कंबल, उडीद, तांदूळ, हळद, तेल इत्यादी दान करा. संध्याकाळी सूर्याला नमस्कार करून दिवा लावा. मकर संक्रांत हा एकमेव सण असावा ज्यात काळा रंग आवर्जून वापरला जातो. या दिवशी महिला काळ्या रंगाचे कपडे घालून हळदी कुंकवाचा समारंभ आयोजित करतात. मकर संक्रांतपासून रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू समारंभ आयोजित केला जातो. या दिवशी सुवासिनींना वाण देण्या घेण्यासाठी बोलावलं जातं. या सणाला काळा रंग घालण्यामागील शास्त्रीय कारण म्हणजे हिवाळा. तसं तर सणासुदीला काळा रंग वर्ज्य मानला जातो, परंतु मकर संक्रांत हिवाळ्यामध्ये येत असल्याने या काळात उबदार कपडे घातले जातात. काळा रंग उष्णता शोषून घेतो, म्हणून संक्रांतीला काळे कपडे परिधान करण्याची पद्धत आहे. याशिवाय मकर संक्रांतीला लग्न झालेल्या नवीन जोडप्याला तसंच घरातील नवीन बाळाला घालण्यात येणारे हलव्याचे दागिने काळ्या रंगावर उठून दिसतात. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीचा स्वामी शनी आहे आणि शनिदेवाचा आवडता रंग काळा आहे. संक्रांतीच्या दिवशी सूर्य आपल्या मुलाच्या शनीच्या घरी जातो, म्हणून शनीला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याचा सन्मान करण्यासाठी काळा रंग परिधान केला जातो. मकर संक्रांतीला पतंग का उडवतात? मकर संक्रांतीला पतंग उडवणे ही केवळ एक मजा नसून त्यामागे आरोग्यदायी, वैज्ञानिक आणि सामाजिक कारणे आहेत. आकाशात झेप घेणारे रंगीबेरंगी पतंग आनंदाचे आणि उत्साहाचे प्रतीक मानले जातात. संक्रांतीच्या काळात सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो, म्हणजे सूर्याची किरणे पृथ्वीवर प्रखर पडू लागतात. पतंग उडवण्याच्या निमित्ताने लोक तासनतास गच्चीवर किंवा मोकळ्या मैदानात उन्हात थांबतात. यामुळे शरीराला मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळते, जे हाडे आणि आरोग्यासाठी उत्तम असते. सूर्याच्या कोवळ्या उन्हात राहिल्यामुळे हिवाळ्यातील थंडीमुळे जडलेले आजार किंवा शरीरातील जडपण दूर होण्यास मदत होते. या काळात वाऱ्याची दिशा पतंग उडवण्यासाठी अत्यंत अनुकूल असते. उत्तरायणामुळे हवामानात बदल होतात आणि वाहणारा वारा पतंगाला सहज वर नेण्यास मदत करतो. असे मानले जाते की पतंग हे मानवी आत्म्याचे प्रतीक आहे. पतंग उंचावर नेणे म्हणजे आपला आनंद आणि कृतज्ञता देवांपर्यंत पोहोचवणे. पतंग आकाशात उंच जातो, जे प्रगतीचे आणि यशाचे लक्षण आहे. जीवनातील नैराश्य झटकून यशाच्या शिखराकडे जाण्याचा संदेश यातून मिळतो. पतंग उडवण्यासाठी मित्रांची किंवा कुटुंबाची साथ लागते. कोणीतरी कणा धरावा लागतो, कोणी ढील द्यावे लागते. यामुळे आपापसातील संवाद वाढतो आणि आनंदाचे वातावरण निर्माण होते. पतंग उडवताना एकाग्रता आणि संयम लागतो. समोरील व्यक्तीचा पतंग काटणे आणि स्वतःचा पतंग वाचवणे यातून चपळता आणि निर्णय क्षमता वाढते. मकर संक्रांतीच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.